नमस्कार, रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण पेरूची मस्त चटपटीत अशी रेसिपी बनवणार आहोत की घरातील अगदी सर्वजण आवडीने मागून खातील। तर पेरूमध्ये खूप औषधी गुणधर्म असतात। पेरूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं, जे आपली इम्युनिटी वाढवण्यास मदत करतं। त्वचेच्या समस्यांपासून पोटाच्या तक्रारी दूर करण्यासाठी पेरू खूप मदत करतो। तसेच पेरूमुळे आम्लपित्त कमी होतो, शरीराचा दाह कमी होतो व पचनक्रिया सुद्धा सुधारते। तर आता सर्वात आधी पेरू इथे स्वच्छ धुवून घ्यायचा व यानंतर पेरूचा देठाचा भाग आणि असा हा पेरूचा जो वरचा भाग असतो तो थोडासा अगदी तेवढाच कापून काढायचा, म्हणजे पेरू जरा सुद्धा वाया जात नाही। आता यानंतर पेरू आपण चिरून घेऊयात। तर आता इथे बघू शकताय, पेरू हा थोडासा लाल कलरचा आहे, पण आपण इथे कोणताही पेरू वापरू शकतो। आता यानंतर पुन्हा हा पेरू आपण कट करून घेऊयात, म्हणजे एका पेरूचे इथे 4 तुकडे करून घ्यायचे। आता यानंतर रेसिपी खाताना पेरूच्या बिया मध्ये येऊ नयेत म्हणून एका चमच्याने आपण ह्या पेरूच्या बिया काढून टाकूयात। तर हवं तर पेरूच्या बिया आपण अशाच खाऊ शकतो। तर पेरूमध्ये बियांचा भाग हा फक्त मध्येच असतो, त्यामुळे हे असं मधून हे बिया सर्व काढून टाकायच्या आहेत। आता अशाच पद्धतीने आपण सर्व फोडीतील बिया काढून टाकूयात। तर आता इथे बघू शकताय, मी सर्व बिया काढून टाकलेल्या आहेत, एक सुद्धा बियामध्ये नाही आहे। आता यानंतर काय करायचं, या ज्या पेरूच्या फोडी आहेत त्या पुन्हा आपण मधून चिरून घेऊयात। म्हणजे मी आता इथे एका पेरूच्या 8 फोडी केलेल्या आहेत। आता यानंतर या ज्या पेरूच्या फोडी आहेत त्या आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत, म्हणजे जसं आपण मसाल्यासाठी खोबरं चिरून घेतो तसा मी इथे पेरू चिरून घेत आहे। तर पेरू आपल्या रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवतं, म्हणजे शुगर कंट्रोलमध्ये ठेवतं, शिवाय वजन सुद्धा नियंत्रणात ठेवतं। तर आता इथे मी पेरूच्या सर्व फोडी चिरून घेतलेल्या आहेत आणि बघू शकताय या पद्धतीने मी पातळ असे काप केलेले आहेत, एकदम पातळ नाही आणि खूप जाड सुद्धा ठेवलेले नाहीत। आता यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची। कढई थोडी गरम झाली की यामध्ये 1.5 ते 2 पळी म्हणजेच 2 मोठे चमचे तेल घालायचं। आता तेल थोडे गरम झाले की यामध्ये 1 छोटा चमचा जिरे घालायचे। तर जिरे असे चांगले फुलले पाहिजेत। त्यानंतर अर्धा छोटा चमचा मेथी दाणे घालायचे। यानंतर एक मीडियम साईजचा कापलेला कांदा घालायचा। तर कांदा आपल्या आवडीप्रमाणे बारीक किंवा मोठा कापून आपण यामध्ये टाकू शकतो। तर कांद्याचा हलका कलर बदलेपर्यंत कांदा इथे चांगला भाजून घ्यायचा। त्यानंतर 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची व ही पेस्ट सुद्धा या तेलामध्ये चांगली भाजून घ्यायची, म्हणजे आलं लसणाचा कच्चेपणा निघून जातो। यानंतर एक मीडियम साईजचा कापलेला टोमॅटो घालायचा। तर टोमॅटो सुद्धा आपल्या आवडीप्रमाणे बारीक किंवा मोठा चिरून आपण यामध्ये टाकू शकतो। तर टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत या तेलामध्ये परतून घ्यायचा। यानंतर यामध्ये बाकीचे साहित्य घालूयात। तर छोटा पाव चमचा हळद, त्यासोबत छोटा अर्धा चमचा हिंग व 1 चमचा लाल तिखट घालायचं। आता घातलेले सर्व मसाले या तेलामध्ये थोडे परतून घ्यायचे, म्हणजे मसाल्यांचा सुद्धा कच्चेपणा कमी होतो। आवडत असल्यास यामध्ये थोडासा गरम मसाला जरी टाकला तरीही चालेल, अजूनच टेस्टी होईल। त्याचसोबत थोडासा धनेपूड व जिरेपूड ॲड केले तरीही चालतील। तर आता 1 मिनिटभर मी हे मसाले यामध्ये परतून घेतलेले आहेत। आता यानंतर यामध्ये चिरून ठेवलेले पेरूचे तुकडे घालायचे व आता गॅसची फ्लेम आपल्याला इथे बारीकच ठेवायची आहे व हा पेरू सुद्धा यामध्ये चांगला परतून घ्यायचा, म्हणजे घातलेले सर्व मसाले यामध्ये चांगले मिक्स होतात व पेरू तेलामध्ये परतून घेतल्यामुळे पेरू सुद्धा टेस्टी होतो। तर पेरू आपल्याला कच्चा खायला सुद्धा आवडतो, तर पेरूची कधीतरी अशी चटपटीत भाजी सुद्धा करून पहा, खूप छान लागते। तर आता पेरू मी इथे 1 मिनिटभरासाठी चांगला परतून घेतलेला आहे। तर यामध्ये आपण अजून मीठ नाही घातलेलं, तर चवीपुरते म्हणजे अर्धा चमचा मीठ घालायचं व पुन्हा एकदा हे सर्व परतून घ्यायचं, म्हणजे घातलेलं मीठ यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होतं। तर मी इथे काळ्या मिठाचा वापर केलेला आहे, शक्यतो इथे काळं मीठच वापरा, जर नसेलच तर आपण पांढरं मीठ जरी घातलं तरीही चालेल। आता मी ते हे परतून घेतलेलं आहे। यानंतर आता यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे। तर आता इथे मी 1 वाटी पाणी ओतत आहे। तर ही मी सुकी भाजीच बनवणार आहे, जर आपल्याला थोडीशी ग्रेव्ही हवी असेल तर पाण्याचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल। तर पुन्हा एकदा ही भाजी थोडीशी परतून घ्यायची व गॅसची फ्लेम लो टू मीडियममध्ये ठेवली तरीही चालेल।
तर पाण्याला एक उकळी आणून घ्यायची व यामध्ये छोटा 1 चमचा गूळ घालायचा। तर मी ते काळा गूळ वापरत आहे, तर शक्यतो पेरूच्या भाजीमध्ये काळं मीठ आणि काळा गूळच वापरावा, यामुळे रेसिपीची पौष्टिकता अजून वाढते। तर इथे मी गूळ पावडर वापरलेली आहे, आपण गुळाचा खडा जरी टाकला तरीही चालेल। आता गॅसची फ्लेम बारीक करायची व यावरती झाकण ठेवून बारीक गॅसवर असंच 5 मिनटं ठेवून द्यायचं। तर ते 5 मिनटं झालेली आहेत आणि हे पहा आपली पेरूची भाजी ते तयार आहे। तर आपण ही थोडीशी हलवून पाहूया आणि बघू शकता अगदी सुकी भाजी मस्त दिसत आहे। तर पेरू शिजलाय का हे सुद्धा आपण चेक करूया। तर बघू शकताय पेरू अगदी मस्त शिजलेला आहे। पेरूच्या आपण बारीक बारीक फोडी केलेल्या आहेत, म्हणून पेरू 5 मिनटात शिजलेला आहे। त्यामुळे पेरूच्या शक्यतो बारीकच फोडी करायच्या। आता यानंतर यामध्ये अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घालायचा, तसेच मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालायची। आता पुन्हा हे एकत्र छान परतून घ्यायचं, म्हणजे घातलेलं शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर यामध्ये चांगली मिक्स होते। तर शेंगदाण्याचा कूट पहा मी इथे थोडासा मोठाच ठेवलेला आहे, म्हणजे थोडासा असा जाडा भरडाच ठेवायचा, तो या रेसिपीमध्ये खूप छान लागतो। तर आता हे 1 मिनिटभरासाठी परतून घेतलेलं आहे आणि आपली इथे ही पेरूची भाजी तयार आहे। आता गॅस आपण बंद करूया आणि बघू शकताय काय मस्त आपली ही पेरूची भाजी दिसत आहे। अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटतं आणि खूप टेस्टीसुद्धा होते बरं का, अगदी छान होते। आता यामधली थोडी भाजी मी एका प्लेटमध्ये काढून घेते। तर बघू शकताय काय मस्त भाजी तयार झालेली आहे आणि तितकीच ती टेस्टीसुद्धा आहे। तिखट गोड अशी चटपटीत रेसिपी आहे। अशी गरमागरम भाजी भाकरी किंवा चपातीसोबत खूप छान लागते। अगदी 2 भाकरी किंवा चपाती जास्तच खाल इतकी टेस्टी लागते आणि घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही ही भाजी खाऊ शकतो। खूप छान लागते। बरेच औषधी गुणधर्मसुद्धा आहेत यामध्ये आणि खूप टेस्टीसुद्धा लागते आणि कमी साहित्यात बनते, घरातील साहित्यात तयार होते आणि कमी वेळेतसुद्धा बनते। तर तुम्ही एकदा नक्की करून पहा। तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्कीच शेअर करा आणि हो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील। आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत।